परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला या गावामध्ये काल झालेल्या 98 मिलीमीटर पावसानंतर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असं म्हणलं तर ते चूक ठरणार नाही। सोयाबीनच्या आपण प्लॉटवरती आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय हा सोयाबीन पूर्णपणे आडवा झालेला आहे। अशा प्रकारे हात न लावता या ठिकाणी सोयाबीन तुटून पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं त्यामुळे नुकसान झालेलं आहे। खरं तर याच लिमलामध्ये मागच्या ऑगस्टमध्ये तब्बल 200 मिलीमीटर पाऊस झाला होता एका आठवड्यात आणि काल 98 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकरी आपण एकूणच या भागाचा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। सोयाबीनच्या प्लॉटवरती आपण पाहतोय अद्यापही गुडघाभर पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे शेतामध्ये। त्यामुळे हातातोंडाशी आलेला जवळपास 1-2 आठवड्यामध्ये यावेळी सोयाबीन काढण्याची खरं तर वेळ येते, मात्र आता गुडघाभर पाणी साचलेलं आहे। आता सोयाबीन येईल किंवा जाईल याची सुद्धा शास्ती नाही। या प्लॉट वर जे आपण आहोत त्या शेतकऱ्यासोबत आपण संवाद साधूया। भैया मला सांगा, 98 मिलीमीटर पाऊस झाला, कशी परिस्थिती आहे पिकाची? सध्या परिस्थिती पिकाची काहीच राहिलेली नाही। आमचं पीक सर्व नुकसान झालेलं आहे। तलाठी मंडळ अधिकारी हे रोडनी यायलेत, रोडनी चाललेत। सध्या आमच्या रानात काहीच कोणीच आलेलं नाही। रोडनी त्याचा प्रस्ताव का तिकडेच मांडायत, कुठं मांडायत काहीच पत्ता नाही आम्हाला। कुठल्या पिकाचे नुकसान झाले? सोयाबीन कापूस हे सर्व पिकं गेलेली आहेत आमचे। सर्व मूग पण गेलेला आहे, सर्वच गेलेला आहे। प्रशासन तर म्हणते पंचनामे झालेले आहे, मात्र प्रत्यक्षात तुमच्या गावामध्ये पंचनामे झालेत का? नाही झाले नाहीत। आणखी पंचनामे शेतीत येऊन कोणीच पंचनामे केलेले नाहीत। माझे छेडे सुद्धा वाहून गेले, स्प्रिंकलरच्या सटच वाहून गेलं। नदीच्या कडेला माझं रान आहे। दरवर्षी प्रमाणे आम्ही ठेवतो, पण एवढा पाऊस कधीच पडलेला नाही। आम्ही बघितलं सुद्धा नाही एवढं पाणी, इतकं रुद्र रूप घेतलेली पाऊस। सलग 2 आठवडे 2 महिने मागच्या ऑगस्ट मध्ये ही 200 मिलीमीटर तर 198 मिलीमीटर पाऊस झाला होता। काल 98 मिलीमीटर झाला। कसं आहे स्थिती पूर्ण परिसराची? परिसरात भयंकर परिस्थिती आहे। या शेतामध्ये जवळपास 5 ते 7 फूट पाणी होतं आणि 7 फूट पाणी म्हणलं साहेब, 2दा अतिवृष्टी एका महिन्यात ऑगस्ट आणि आता सप्टेंबर मध्ये सलग जर 2 वेळा जर तितका जर पाणी पडत असेल तर काय राहणार आहे तुम्हीच बघा ना। हे पूर्ण लिमला मंडळामध्येच ही परिस्थिती अशी आहे। शासनानं अटी शर्ती न लावता शेतकऱ्याला मदत करावी। लोकप्रतिनिधी आलेत, रोडनं फिरून चाललेत, आदेश द्यायलेत, पण प्रत्यक्षात काय शेतकऱ्याला ठोस अजून काहीच मिळालेलं नाही। तुमच्या भागाचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर आणि राहुल पाटलांनी अजितदादांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खरं तर केलेली आहे। तशी परिस्थिती आहे? हा, नुकसान झालेच ना भरपूर, 100% नुकसान आहे। त्याने योग्यच मागणी केली, पण त्याच्या मागणीला सरकारनं आता प्रतिसाद द्यायला पाहिजे। पीक विमा आणि अनुदान तात्काळ जाहीर करावं शेतकऱ्याला शासनानं, महाराष्ट्र शासनानं। अजितदादाला माझी विनंती आहे, दादा जर आमच्याकडे बी बघा काय परिस्थिती शेतामध्ये। तुम्हीच एक मायबाप आहेत, आता आम्हाला लक्ष द्यायला। ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करायच पाहिजे सरकारने। अजितदादा तुम्हाला म्हणावं तितके धन्यवाद मानतो, पण आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावं। पीक विमा पूर्णपणे आम्हाला द्यावं 100%। खरं तर मागच्या महिन्यात याच भागात तत्कालीन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते, ते आले आणि त्यांनी या भागाची पाहणी केली। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तत्कालीन जिल्हाधिकारी येऊन गेले, त्यावेळी काय मदत भेटली? नाही, मदत कुठलीच भेटली नाही। साहेब आले, त्यांनी आल्याच्या नंतर पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर बस ही गेली। आणि त्याच्यानंतर कालचा पाऊस जो आम्हाला एवढा पाऊस पडला की 100 मिलीमीटर कमी वेळात पडलेला पाऊस असल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतीमध्ये सध्या सोयाबीन असेल, कापूस असेल, कुठलंही काय पीक म्हणजे शेतकऱ्याच्या हातात येणार नाही। शासनाला एवढीच विनंती आहे की बाबा शासनानं परभणी जिल्हा असेल पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी। विमा असेल, अनुदान असेल, या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर द्याव्यात, तरच शेतकरी टिकेल। नाहीत शेतकरी यानंतर शेतकऱ्याचे काय हाल होतील ते सांगता येणार नाही। खरं तर ही स्थिती आहे, शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहेत। आपण पाहतोय गुडघाभर पाणी अद्यापही साचलेलं आहे। सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची स्थिती आहे। माझ्या पायाखाली जवळपास जिथं पाय ठेवलं तिथं सोयाबीन, या ठिकाणी उगवलेला सोयाबीन, शेंगा लागलेला सोयाबीन आडवा झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे परिसरातील नागरिक ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खरं तर करत आहेत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, लिमला, पूर्णा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.